आमगाव तालुक्यात भाजपला मोठे बळ. घाटटेमनी येथील माजी उपसरपंच रामचंद्र ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट व अन्य शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आमगाव. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर आमगाव तालुक्यातील ग्रामपंचायत घाटटेमनी येथे भारतीय जनता पक्षाच्या भाजप वतीने एका भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी घाटटेमनी येथील माजी उपसरपंच तथा प्रशासक म्हणून कार्यरत राहिलेले रामचंद्र राजाराम ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट मधील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला आहे. हा सोहळा आमगाव मंडल अध्यक्ष ॲड. राजेश हरिणखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. पक्षप्रवेशामागची भूमिका व विचार. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रामचंद्र ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की ते मूळचेच भाजपच्या विचारधारेचे असून यापूर्वी काही काळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट काम केले होते. मात्र आज 14 ऑगस्ट 2026 रोजी त्यांनी आपल्या घरवापसी करत पूर्णपणे कुठलाही राग किंवा रोष न ठेवता स्वेच्छेने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि विकास कामांवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी कार्यकर्त्यांसह पुन्हा पक्षात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. रामचंद्र राजाराम ठाकरे, घाटटेमनी, माजी उपसरपंच, प्रशासकावर नियुक्ती आहे आणि मी याच्या आधी NCPमध्ये होतो आणि मी याच्या मुळातच मी BJPचा होतो आणि BJPच्या विचारधारा असल्यामुळे मी मागं आपण काही वर्ष काम केलं आहे NCPमध्ये आणि आता मी घरवापसी करत आहो आणि घरवापसी आज दिनांक 14/8/2026 घरवापसी केलेला आहे आणि मला कोणाही प्रति अशी काही नाराजी नाही होती आणि कोणाही असा काही बोलला नाही आणि पक्षामध्येही नाही बोलला आणि इकडेही विरोधानेही नाही बोलला आणि मी सहखुशीनं BJPमध्ये मी प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात आमगाव तालुका अध्यक्ष यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा अधिक मजबूतपणे फडकवायचा आहे. तसेच घाटटेमनी गावातून राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट मधील सुमारे 250हून अधिक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे पक्षाचे संघटन अधिक बळकट झाले असून सर्व कार्यकर्त्यांना पक्षात समान न्याय व मान सन्मान दिला जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. सबसे पहले भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष होने के नाते कल भारत में बड़ी जल्लोष के साथ में स्वतंत्रता दिन मनाया जाएगा. मैं उनकी सभी को अग्रिम शुभकामनाएं देता हूं. और आज आमगाव तालुका में ग्राम पंचायत घाटटेमनी में आज भारतीय जनता पार्टी में बड़े पैमाने पे कार्यकर्ताओं का पक्ष प्रवेश हुआ है और मैं आपके माध्यम से सभी कार्यकर्ताओं को ये आश्वासन देता हूँ कि उनके साथ में कोई भी भेदभाव नहीं किया जाएगा. हम सभी कार्यकर्ताओं के साथ में कंधे से कंधा मिलाकर पक्ष और संगठन कैसा आगे बढ़ाया जाएगा इसको प्राथमिक दर्जा देते हुए हम काम करेंगे और किसी के साथ में कोई अन्याय नहीं होगा, किसी के साथ में कोई भेदभाव नहीं होगा, ऐसा मैं आश्वासन देता हूँ. आज के पक्ष प्रवेश से आने वाले आगामी चुनाव जो लगने वाले हैं, चाहे ग्राम पंचायत हो, पंचायत समिति हो और जिला परिषद हो, यहाँ पर हमें अपने पार्टी का परचम लहराना है. और कई दिनों से हमारी जिला परिषद में जो कायम की टिकट गई है उस टिकट को भी फिर से वापस लाना है और हमारा जो गढ़ बना था, पुराना गढ़ भारतीय जनता पार्टी का, वही गढ़ हमें कायम रखना है. इमनी में लगभग 250 कार्यकर्ताओं ने जो पक्ष प्रवेश किया है, इससे पार्टी का संघटन जरूर मजबूत होगा, ऐसे मैं कहता हूं. आमदार संजय पुराम यांचे मार्गदर्शन. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेले स्थानिक आमदार संजय पुराम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की देशाचे नेतृत्व अतिशय खंचू आणि कुशल हातांमध्ये आहे. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर विश्वास ठेवून घाटटेमनी येथील राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट मधील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. घाटटेमनीचे माजी उपसरपंच रामचंद्र ठाकरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह घेतलेला हा निर्णय आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद नक्कीच वाढवेल. खरं म्हणजे या देशाचे नेतृत्व ज्यांचे कुशल नेतृत्व आहे असे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून
आमगाव तालुक्यातील घाटटेमणी जिल्हा परिषद अंतर्गत घाटटेमणी या गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे घाटटेमणीचे उपसरपंच रामचंदजी ठाकरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आज आमगाव मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश हरिणकेळे यांच्या अध्यक्षतेखाली हे पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडला. या ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळ्यामुळे आमगाव तालुक्यात भाजप पक्षाचे स्थान अधिक मजबूत झाले असून सर्व उपस्थितांनी नूतन प्रवेशकर्त्यांचं स्वागत केले.